पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आपण म्हणतो की हे विज्ञान युग आहे. 21वे शतक आपण विज्ञान युग मानतो. अंतराळामध्ये आपण झेप घेतलेली आहे. चांद्रायन, मंगळायन अशा विविध गोष्टी सुरू आहेत. पण तरीसुद्धा आजही आपल्या देशामध्ये जर बघितलं तर अनेक कुटुंबामध्ये असं चित्र दिसतं. शिकलेल्यासुद्धा लोकांमध्ये वंध्यत्वाची समस्या असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे न जाता मग असले काहीतरी अघोरी उपचार करतात. बाहेरचं लागलं असेल आणि म्हणून आता ही सासू मांत्रिकाला घेऊन आली आहे बाहेरची भूतबाधा काढायला, आणि हा नवरा अगदी शांतपणे उभा आहे, जणू काही माझा संबंधच नाही आहे. असं कृपया करू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. अजून एक गंमत, मी कितीतरी शिकलेले म्हणजे अगदी प्राध्यापक, शिक्षक, नोकरदार लोक, इव्हन काही डॉक्टर कुटुंबातली मंडळी मी पाहिलेली आहे की मुलबाळ होत नाही तर अशा साधूबोवाकडे जातात. सर्वच साधूबोवा वाईट असतात असं नाही आहे, पण आपल्या समाजामध्ये भोंदू बाबांचं खूप खूळ चालतं. प्रत्येक शहरामध्ये भोंदू बाबा असतात, गावात भोंदू बाबा असतात, आणि ते छान अशा जोडप्यांची लूट करतात. आणि विशेषतः अशा भोंदू बाबांकडे जाणाऱ्या बाया जास्त असतात, कारण अंधश्रद्धेचा पगडा बायांवरती जास्त असतो. अनेकदा जोडपी नवरा बायको सोबत जातात, बुवा तेथे बाया. आणि मग अशा वेळेला जेव्हा ती बाई गरोदर राहते तेव्हा मग आनंदाने सांगितलं जातं की मी अमक्या अमक्या बाबाकडे गेली होती आणि मला बाबाचा प्रसाद मिळाला आणि आम्हाला मूल झालं. मी स्वतः पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी नवऱ्यामध्ये पूर्ण दोष होता, नवऱ्याकडून मुलबाळ होण्याची शक्यताच नव्हती, आणि अशा वेळेला त्या बाया कोणातरी बुवाकडे गेल्यात आणि गरोदर राहून आल्यात. आणि जेव्हा मी खोलात जाऊन विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम, त्या बुवासोबत आमचा शरीर संबंध घडला आणि मी गरोदर राहिली. अनेक भोंदू बाबा त्या जोडप्याच्या किंवा त्या स्त्रीच्या असहायतेचा फायदा घेतात, त्या स्त्रीशी लैंगिक संबंध करतात. अनेकदा नवऱ्यालाही ते माहिती असतं, पण नाही, समाजामध्ये आम्हाला मूल होत नाही, मी कसं सांगणार की माझ्यात दोष आहे, आणि म्हणून मग चुपचाप ते सहन करतात. तेरी भी चूप मेरी भी चूप, आणि अशा भोंदू बाबांच्या नादी लागून मुलबाळ पैदा करतात. कृपा करून असं करू नका. अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नका. सध्या विज्ञान खूप प्रगत झालेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीच्या निदानाच्या गोष्टी आलेल्या आहेत, उपचाराच्या बाबतीतली सोय आहे, आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्या स्त्रीच्या चारित्र्याचं किंवा तिच्या भावनांचं, मानसिकतेचं अवमूल्यन होऊ देऊ नका. साधूबावाकडे जातात, कोंबडं बकरं कापतात. कोंबडं बकरं जर कापलं तर त्या कोंबड्या बकऱ्याचा जीव जाईल, मुलबाळ होणार नाही. नुसतं देवधर्म करून जर मुलबाळ होत असेल तर मग लग्नाची गरजच काय आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक फार सुंदर गाणं आहे, सुख देवच देतो जीवा, पोर देतो मागशील तवा, मग नवरा कशाला हवा ग, शेजारीण सखये बाई. शेजारीण सखये बाईला विचारत आहे की मग नवरा कशाला हवा, देवधर्म करूनच जर सारं होत असेल तर. त्यामुळे श्रद्धा जरूर असावी, पण अंधश्रद्धा नसावी. त्याच्यामध्ये वेळ जातो, पैसा बर्बाद होतो, मानसिक, शारीरिक, भावनिक त्याच्यामध्ये हानी होते. त्यामुळे अजिबात अशा गोष्टींकडे जाऊ नका. आणि आता या चित्रामध्ये बघा, हा नवरा स्वतःची कुठलीही तपासणी न करता त्या बायकोला सोडून दुसरं लग्न करतोय. तर अशा गोष्टी करू नका आणि कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्वात पहिले तर ज्या जोडप्यांना असं मुलबाळ होत नाही त्यांना
समजावून सांगणं आवश्यक आहे. विशेषतः त्या जोडप्यातली जी बाई असते ती खूप मनाने खंगलेली असते, निराश असते, खूप तणावाखाली असते. त्यामुळे त्या बाईला प्रेमाचा आधार देणं गरजेचं आहे. तिला समजावून सांगायला पाहिजे की घाबरू नको, आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ, उपचार करू. आणि जोडप्याचं समुपदेशन आवश्यक आहे की त्यांची माहिती घेणं, त्यांना समजावून सांगणं, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती घेणं की त्यांचे लैंगिक संबंध बरोबर होतात का, त्यांच्या आपसामधले संबंध कसे आहेत, कुटुंबनियोजनाच्या काही साधनांचा वापर करतात का, या साऱ्या गोष्टी त्यांना समजावून सांगणं. आणि निदान कसं करणार, आम्ही काय काय तपासण्या करणार, उपचार जर पुढे करावे लागलेत तर त्या उपचारांची दिशा काय असेल, हे सारं समुपदेशन त्या पती पत्नी दोघांचंही करायला पाहिजे. कारण अनेकदा असं दिसतं की केवळ बाईलाच याचा ताण असतो असं नाही. बाया पुष्कळदा बोलतात, रडतात, पुरुष ते दुःख मनातल्या मनातच ठेवतात. आणि त्यामुळे पुरुषांशीही बोलणं, त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.